हॅलो गाईज, गौरीज किचनवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीरची भुर्जी. खूप छान रेसिपी आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्यांदा आपण इथे 2 प्याज घेतले आहेत. ते एकदम पतल्या पतल्या स्लाइस मध्ये काटायचे. आणि त्यानंतर मी टोमॅटो घेतलेला आहे, ते पण एकदम बारीक चॉप करायचं. त्यानंतर आपण तेल घेतलं, तेलामध्ये जिरा मोहरी टाकायचं आहे. त्यानंतर मी एक छोटीशी हिरवी मिरची पण घेतलेली आहे, ती पण तुम्ही टाका. त्यानंतर ते तुम्ही भाजलं की त्याच्यामध्ये आपण जे स्लाइस केलेला प्याज होता तो आपण त्याच्यामध्ये टाकूया. तोही चांगला 1-2 मिनिट चांगला परतायचा आहे, जेणेकरून त्याच्यामधला कच्चा पण सगळा जाईल. तुम्हाला वाटेल की बाबा पनीर भुर्जी खूप छोटी आहे आणि प्याज खूप मोठा आहे, असं नाही. भाजल्यानंतर तो बारीक होतो. आणि आपण अद्रक खिसतो ना, त्या चाळणीने मी खिसलेला आहे, म्हणजे जेणेकरून तो खूप बारीक पण होऊ नये आणि मोठा पण होऊ नये. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते भाजी. त्यानंतर मी टोमॅटो घेतलेला आहे, टोमॅटो पण त्याच्यामध्ये टाकत आहे. त्यानंतर 1 ते 2 मिनिट हे पण आपल्याला सगळं व्यवस्थित परतायचं आहे, जेणेकरून टोमॅटो सॉफ्ट होईल. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे, मी घरगुती बनवलेली आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा मसाला पण घातला आहे, जो मी घरीच बनवते. त्यानंतर आपण मसाले टाकणार आहोत, जिरा पावडर, धनिया पावडर, आणि त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चम्मच लाल मिरची पावडर टाकणार आहे. माझा छोटा चम्मच आहे, तुमचा जर मोठा असेल तर तुम्ही 1च चम्मच टाकू शकता. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून आधी 1 ते 2 मिनिट परतणार आहोत. आणि त्याचं पाणी जेव्हा आपण तेल सुटेल त्यानंतर अजून पाणी टाकून 1 ते 2 मिनिटं चांगलं याला वाफ काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण जे पनीर आपण हे केलं होतं ते पण त्याच्यामध्ये टाकायचं आणि 1 ते 2 मिनिटं चांगलं परतायचं, जेणेकरून त्याचा थोडासा कलर चेंज होईल. प्लीज गाईज, कसा वाटला व्हिडिओ माझा नक्की सांगा मला, आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील हे पण मला सांगा. त्यानंतर आपण 1 ते 2 मिनिट परतलं, त्याच्यामध्ये चवीपुरतं जेवढं आपल्याला नमक पाहिजे तेवढं थोडंसं जास्त लागतं, जेणे पनीरमध्ये स्वतःची चव नसते ना, त्यामुळं थोडंसं नमक जास्तच लागतं. त्यानंतर नमक टाकल्यावर पण 1 ते 2 मिनिटं चांगलं 5 मिनिटं चांगलं झाकून वाफ काढून घ्यायचे. वाफ काढून घेतल्यावर तुम्ही बघू शकता ह्याचा कलरही हलकासा चेंज झालेला आहे. आणि त्यानंतर कोथिंबीर वगैरे टाकून चांगलं गार्निशिंग करून ही तुमची भाजी झालेली आहे. तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की सांगा, आणि अजून कसे व्हिडिओ बनायचे तुम्हाला कसे आहेत तेही तुम्ही मला सांगा. थँक्यू. बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.